नमस्कार, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो. ज्ञानदीप अकॅडमी मध्ये आपल्याकडे कंबाईन एक्झामच्या दृष्टीने आपल्याकडे टेस्ट सिरीजचं आयोजन केलेलं आहे. आज आपण या टेस्ट सिरीज मधला जो पहिली टेस्ट सिरीज आपल्याकडे कंडक्ट करण्यात आलेली आहे, तर या पहिल्या टेस्ट सिरीजचं डिस्कशन आपण पाहणार आहोत. आपल्याकडे एकूण कंबाईन परीक्षेसाठीच्या जे काही टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध आहे, तर या सर्व टेस्ट सिरीज आपल्याला ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला त्या ऍप वरती या सर्व टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. ही पहिली टेस्ट आहे. या टेस्ट वरनं तुम्ही एक प्रकारे अंदाज लावू शकता की आपल्या टेस्टच्या पेपरची क्वालिटी काय आहे. त्याचबरोबर या सर्व टेस्ट सिरीजचं डिस्कशन हे तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या ऍप वरती उपलब्ध असेल. सो सुरू करूयात पहिल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनला. क्वेश्चन नंबर 1 पासून आपण सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1 हा आपल्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलेलं आहे तर ते पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 1 जर तुम्ही विचारात घेतलं तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रजननाचे प्रचार आपल्याला विचारलेले आहेत आणि दुसरीकडे त्याची उदाहरणं दिलेली आहेत. आपण जर बघितलं तर प्रजनन हे दोन पद्धतीचं असतं. एक असतं लैंगिक प्रजनन आणि दुसरं असतं अलैंगिक प्रजनन. तुम्ही जर या ठिकाणी प्रजननाचे प्रकार बघितले, फॉर एक्झाम्पल खंडीभवन आहे, या ठिकाणी शाकीय प्रजनन आहे, मुकुलायन आहे, बीजाणुनिर्मिती आहे, तर हे सर्व प्रकार जर तुम्ही बघितले तर हे अलैंगिक प्रजननाचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शेतकरी बॅकग्राऊंड मधून असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की आपल्याकडे जो ऊस असतो तर त्या ऊसामध्ये बघा आपण बड काढत असतो. म्हणजे ऊसामध्ये ज्या वेळेला ऊसाची लागवड केली जाते तर ती लागवड करताना बडिंग हा प्रकार आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क चा आन्सर तुम्ही काय देऊ शकता, 4 हे क चा आन्सर देऊ शकता. म्हणजेच फॉर एक्झाम्पल क चा पर्याय क्रमांक काय असणं अपेक्षित आहे तर 4 हा असणं अपेक्षित आहे. तुम्ही जर याच्यामधनं गेला तर 4 हा पर्याय या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपल्याला असलेला आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आयदर आन्सर 2 असेल किंवा आयदर आन्सर काय असेल तुमच्याकडे 3 असेल. मग याच्यामधले 2 पर्याय तर तुम्ही पहिल्यांदाच इलिमिनेट करू शकता फर्स्ट फॉर्मॅट मध्ये. दुसरा मुद्दा एक गोष्ट कॉमन सेन्स वापरत चला की ज्या वेळेला 2च पर्याय जोड्या लावांमध्ये राहतात तर त्यावेळेला त्याच्यामध्ये एक साधारणपणे एक ऑप्शनची जोडी ही आपल्याला मिळत असते. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ब चं उत्तर 1 असेल. म्हणजे शाकीय प्रजनन जे आहे तर त्याचं एक्झाम्पल जे आहे तर ते रिक्सिया नावाचं जे आहे तर ते काय आहे, शाकीय प्रजननाचं एक्झाम्पल असलेलं आपल्याला बघायला मिळतं. 4 फॉर्मेशन जर तुम्ही विचारात घेतलं तर हे स्पोर फॉर्मेशन जे होतं तर ते किण्वा मध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जे काही किण्विंग प्रक्रिया आहे, फंगस वगैरे जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन आपल्याकडे होतं. सो ड चं उत्तर काय आहे, 3 आहे. सो आपण बघूयात ड चं उत्तर 3 एकाच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात आणि या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे काय, आन्सर नंबर 2 हे याचा आन्सर असलेला आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अचूक कथन निवडा असं तुम्हाला विचारलेलं आहे. अचूक कथन निवडामध्ये त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे तुम्हाला विचारलेलं आहे तर ते असं आहे की तळहातात म्हणजेच आपला जो काही पाम आहे तर त्या पाम मध्ये 8 मेटाकार्पल्स आणि 5 कार्पल बोन असे एकूण 13 हाडे असतात. म्हणजे आपला जो काही हात आहे तर त्या हातामध्ये हा जो काही आपला तळवा आहे तर त्या तळव्यामध्ये किती हाडे असतात तर 13 हाडे असतात. हे इथपर्यंत बरोबर आहे. किती हाडे असतात, 13 हाडे असतात. हे स्टेटमेंट आपण बरोबर आहे असं आपण म्हणूयात. एकूण 13 हाडे असतात. परंतु याच्यामध्ये जर बघितलं तर मेटाकार्पलची जी संख्या आहे तर ती मेटाकार्पलची संख्या 5 आहे आणि कार्पल बोन जे आहेत तर त्यांची संख्या किती आहे, 8 आहे. म्हणजे हे वाईस वर्सा केलेलं आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट नंबर 1 जे आहे तर ते काय आहे, चुकीचं आहे. तुम्हाला बरोबर ओळखायला सांगितलंय. सो अ हा पर्याय जो आहे तर तो काय असेल याच्यामध्ये चुकीचा आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट नंबर 2 जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बोटांमध्ये एकूण 14 हाडे असतात. सो हे बरोबर आहे की आपली जे फिंगर्स आहेत तर त्याच्यामध्ये 14 बोन्स असतात. सो सेकंड आन्सर याच्यामध्ये बरोबर आहे. सो बरोबर निवडायचं आहे तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा काय आहे याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये विचारलेलं आहे योग्य जोड्या लावा. स्टेप्स मध्यकर्णातील ऑक्झिकल्स याच्यामध्ये गट अ मध्ये दिलेले आहेत आणि गट ब मध्ये याच्यामध्ये दिलेले बघायला मिळतात. स्टेप्स
याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. आपला जो काही कान असतो तर त्या कानामधलं सर्वात लहान हाड जे आहे किंवा मानवी शरीरामधलं सर्वात लहान हाड जे आपण म्हणतो तर ते कशामध्ये असलेलं बघायला मिळतं, तर कानामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. साधारणपणे तांदूळ जो असतो तर त्या तांदळाच्या दाण्यासारखा बी प्रमाणे त्याचा शेप असलेला म्हणजे आकार असलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये गट अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये मॅलियस आहे तर ते हॅमर शेप्ड आहे, इनकस आहे तर ते अॅनविल शेप्ड आहे आणि स्टेप्स जे आहे तर स्टिरअप शेप्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आन्सर गेला तर तुम्ही पर्याय क्रमांक 1 हे याचं तुम्हाला आन्सर याच्यामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला विचारलंय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेलं आहे खालीलपैकी बरोबर असलेली विधाने ओळखा. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचे आहेत. स्टेटमेंट नंबर 1 आहे मानवी शरीराच्या वजनापैकी 40% वजन स्नायूंचे असते. म्हणजे मानवी शरीर आहे तर त्याच्यापैकी जे काही वजन आपलं भरतं तर त्याच्यापैकी 40% वजन हे कशाचं आहे तर स्नायूंचं आहे. तर ते स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर स्नायूंच्या अंकुंचनासाठी ऍक्टिन आणि मायोसिन हे 2 प्रथिने आवश्यक असतात. म्हणजे ऍक्च्युली आपल्या स्नायूंची जी काही अंकुंचन आणि प्रसरणाची जी काही ऍक्टिव्हिटी होते तर त्याच्यासाठी प्रथिनांची काय होत असताना आपल्याला बघायला मिळते, मदत होत असताना आपल्याला बघायला मिळते. मग ऍक्टिन आणि मायोसिन हे दोनही प्रथिने जे आहेत तर ते अंकुंचनासाठी काय करताना आपल्याला बघायला मिळतात तर त्याच्यामध्ये मदत करत असताना आपल्याला बघायला मिळतात. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कोणती विधाने बरोबर आहेत तर याच्यामध्ये दोनही विधानं जी आहेत तर ती काय आहेत, बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 जो आहे तर त्याचं काय असेल, आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय विचारलेलं आहे. जैविक खते बायोफर्टिलायझर्स मध्ये समावेश न होणारे घटक निवडा. जैविक खतं विचारलेली आहेत, बायोफर्टिलायझर्स आपल्याला विचारलेले आहेत. आपण याच्यामध्ये जर बघितलं तर नायट्रोजन हे जैविक फर्टिलायझर होत नाही. म्हणजे हे एक प्रकारे खत आहे परंतु ते जैविक खत नाहीत. त्याच्यामुळे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो तुम्हाला काय सांगता येईल, याच्यामध्ये आन्सर सांगता येईल. याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आहे, अझोला आहे, नीलहरित शैवाल म्हणजे ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो तर ते सायनोबॅक्टेरिया म्हणजेच काय, नीलहरित शैवाल असलेला आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे काही प्लांटच्या जे काही आपल्याकडे लिग्युमिनस प्लांट्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल भुईमुग सारखं पीक असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलेलं असेल तर त्या भुईमुगाच्या याच्यावरती ज्या वेळेला ते पीक तुम्ही बघितलेलं असेल तर त्याच्यावरती पोर फॉर्मेशन झालेलं बघायला मिळतं. म्हणजे जमिनीवरती त्या पिकाला खालच्या भागामध्ये जर बघितलं तर गाठी आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. सो असे हे काय आहेत तर तुमचे हे तुम्हाला सांगता येतील की याच्यामध्ये हे कोणते आहेत, बायो फर्टिलायझर्स असलेले आपल्याला बघायला मिळतात. आजोला जर बघितलं तर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे जी काही भाताची शेती केली जाते तर भाताच्या शेतीमध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे जे काही पॅडीचं जे काही फील्ड आहे तर त्या भाताच्या शेतीमध्ये याचा ग्रीन मॅन्युअर म्हणून वापर केला जातो. याच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जातात. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं आहे पुढील पैकी पोषक द्रव्यांच्या स्थूल पोषक द्रव्यांमध्ये समावेश होतो. म्हणजे आपल्याकडे जे काही मिनरल्स आहे, आपल्याकडे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत तर त्या न्यूट्रिएंट्सचं वर्गीकरण आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असं करत असतो. मॅक्रोन्यूट्रिएंट्स जर तुम्ही विचारात घेतले तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये आपल्याला कार्बोदके असलेले सांगता येतात, आपल्याला प्रोटीन्स असलेले सांगता येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या काही फॅट्स आहेत तर हे काय आहेत तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स असलेले सांगता येतात. परंतु यामध्ये तुम्ही जर जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स विचारात घेतले आणि खनिज म्हणजे मिनरल्स विचारात घेतले. सो मिनरल्स आणि विटॅमिन्स हे कोणते आहेत तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्स असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे कमी प्रमाणात लागणारी काय आहे, पोषक द्रव्य आहेत. सो या ठिकाणी स्थूल पोषक द्रव्य तुम्हाला विचारलेली आहेत. सो अ, ब आणि ड हे याचा आपल्याला आन्सर सांगता येईल. सो यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये यकृताची कार्य कोणती. यकृत म्हणजे लिव्हर जे आहे तर त्या लिव्हरची कोणती कार्य आहेत याच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल जे लिव्हर आहे तर त्या लिव्हरचं प्रामुख्याने
पचनात महत्वाचे कार्य लिव्हर करत असताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे लिव्हर जे आहे तर त्या लिव्हर मधनं पित्तरस स्रावत असतो, ज्याला आपण बाईल ज्यूस असं आपण म्हणत असतो. बरोबर आहे. सो याला काय म्हटलं जातं? बाईल ज्यूस असं म्हटलं जातं. आणि बाईल ज्यूस जो असतो तर तो प्रामुख्याने पित्ताशयामध्ये साठवला जातो. आणि ज्या वेळेला लहान आतडं जे असतं तर त्या लहान आतड्यामध्ये म्हणजे जे काही आपलं स्मॉल इंटेस्टाईन आहे तर त्या लहान आतड्यात ज्या वेळेला अन्न पचवायचं असतं तर त्या अन्न पचन होण्यासाठी त्याच्यामध्ये अल्कली हे माध्यम लागत असतं. लहान आतड्यात कोणतं माध्यम लागतंय तर अल्कली हे माध्यम लागतं. तर हे जे काही अल्कली माध्यम उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे तर ते काम कोण करत असतं तर पित्ताशयात साठवलेला जो काही बाईल ज्यूस आहे म्हणजे जो काही आपल्याकडे पित्तरस आहे तर तो ते काम करत असतो. म्हणून यकृताचा यूज जर तुम्ही बघितला तर तो कशामध्ये असलेला बघायला मिळतो तर पचन कार्यामध्ये याची महत्वाची भूमिका असलेली आपल्याला बघायला मिळते. यामध्ये जी दोन स्टेटमेंट दिलेली आहेत, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे पित्तरस स्निग्ध पदार्थांचे इमल्सिफिकेशन घडवून आणते, दॅट इज ट्रू, हे विधान बरोबर आहे. आणि अन्नातील विषारी घटक शोषून घेणे म्हणून यकृताला तपासणी नाका असे म्हणतात. सो दोनही विधानं या ठिकाणी काय आहेत बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल योग्य उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर तुमच्याकडे आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी लैंगिक दृष्ट्या पारेषित होणारे रोग कोणते. म्हणजे काही डिसीज जे आहेत तर ते लैंगिक पद्धतीने ट्रान्समिट होत असतात. फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल एड्स हा जो काही डिसीज आहे तर एड्स हा कशा प्रकारे ट्रान्समिट होतो तर लैंगिक पद्धतीने तो ट्रान्समिट होत असताना आपल्याला बघायला मिळतो. मग याच्यापैकी कोणते असे आजार आहेत जे लैंगिक पद्धतीने ट्रान्सफर होतात तर याच्यामध्ये गोनोरिया, कॅक्रॉन इड, डोनावो, वेनॉसिस आणि चॉस हे जे काही चारही डिसीज आहेत तर ते कशाच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होतात तर लैंगिक पद्धतीने ते ट्रान्समिट होतात. सो याचं जर आन्सर बघितलं तर ऑल ऑफ द अबव हे सांगता येईल. मग याच्या व्यतिरिक्त कोणकोणते डिसीज आहेत जे लैंगिक पद्धतीने ट्रान्सफर होतात तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता हिपॅटायटिस हा जो काही आजार आहे तर हिपॅटायटिस हे सुद्धा कशाने ट्रान्सफर होताना आपल्याला बघायला मिळतं लैंगिक पद्धतीने ट्रान्सफर होताना बघायला मिळतं. त्याच्यानंतर ना सिफिलिस हे जे काही आहे तर ते सुद्धा लैंगिक पद्धतीने ट्रान्समिट होताना बघायला मिळतं. आणि वेनेरियम हा सुद्धा आजार जर तुम्ही बघितला तर हा सुद्धा लैंगिक पद्धतीने ट्रान्समिट होत असताना आपल्याला बघायला मिळतात. सो हे इतर याच्याबद्दलची थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे की मॉलिब्डेनमच्या अभावामुळे तोंडाचा कॅन्सर होतो. विधान नंबर ब मध्ये विचारलेलं आहे तांबव्याच्या अभावामुळे न्यूट्रोपेनिया होतो. चुकीचं विधान तुम्हाला याच्यामध्ये ओळखायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला यामध्ये सांगायचंय. तर यामध्ये ही दोन्हीही विधानं जी आहेत तर ही दोन्हीही विधानं चुकीची आहेत. न्यूट्रोपेनिया जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने तुम्ही जर रक्त हा टॉपिक जर वाचलेला असेल ब्लड्स याच्यामध्ये ज्या वेळेला पेनिया म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या बॉडीमध्ये कमी होते तर त्याला साधारणपणे आपण पेनिया म्हणत असतो, त्या रोगांना पेनिया म्हणत असतो. म्हणजे न्यूट्रोपेनिया म्हणजे काय तर शरीरामध्ये ज्या काही WBCs असतात म्हणजे व्हाईट ब्लड सेल असतात तर यांची संख्या काय होत असते कमी होते तर त्यावेळेला न्यूट्रोपेनिया हा आजार होतो. सो याच्यामध्ये तांब्याच्या अभावाचा आणि याचा काही संबंध नाही. मॉलिब्डेनम जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने आपल्याकडे जे काही वनस्पती आहेत तर त्या वनस्पतींमध्ये जी काही फुलांची जी काही संख्या आहे तर ती फुलांची संख्या प्रामुख्याने काय होत असते कमी होत असते. म्हणजे फुलांचं प्रमाण जे आहे झाडांना कमी लागतं तर ती डिफिशियन्सी कोणती आहे मॉलिब्डेनम ही डिफिशियन्सी आहे. सो दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये बघितले तर ते काय आहेत रॉंग असलेले आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायला विचारल्यात, विटॅमिन्स दिलेत आणि विटॅमिनची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. विटॅमिन B6 जे आहे तर त्याला आपण पायरोडॉक्सिन म्हणत असतो. सो विटॅमिन B6
पायरोडॉक्सिन आपण म्हणतो. Xचा आन्सर 2 पाहिजे. सो या ठिकाणी 2 पर्याय आहेत. सो हे 2 पर्याय आपण इलिमिनेट करूयात. त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी हा कॉमन पर्याय येईल. सो क चा आन्सर 3 येईल. सो व्हिटॅमिन ई जो आहे तर त्याला काय म्हटलं जातं, टोकोफेरॉल असं म्हटलं जातं. आणि व्हिटॅमिन के जो आहे तर त्याला आपण फायलोक्विनिन असं म्हणत असतो. सो यामध्ये सेकंड आन्सर जो असेल तर तो काय आहे, यामध्ये करेक्ट आहे. आणि याच्यामध्ये राहिला मग व्हिटॅमिन B5 तर याला आपण काय म्हणतो, तर पॅन्टोथेनिक ऍसिड आपण याला म्हणतो. सो थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण बघूयात. व्हिटॅमिन ई जो आहे तर त्याला आपण अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणत असतो. ईला आपण काय म्हणत असतो, तर अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आपण याला म्हणतो. बरोबर आहे, अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आपण म्हणतो. म्हणजेच हे प्रामुख्याने जर बघितलं तर वांझपणा विरोधी जीवनसत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. कशा संदर्भातलं आहे हे, वांझपणा जो आहे तर त्या वांझपणा विरोधी काय आहे, हे जीवनसत्व आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर फायलोक्विनिन जो आहे तर त्याचा प्रामुख्याने उपयोग जो कशामध्ये केला जातो, तर जो काही रक्त गोठण्याची जी काही प्रक्रिया आहे तर त्या रक्त गोठण प्रक्रियेमध्ये याचा वापर केला जातो. म्हणून याला रक्त गोठण जीवनसत्व असं आपण म्हणत असतो. आणि पायरोडॉक्सिन जर बघितलं तर त्या पायरोडॉक्सिनच्या अभावामुळे जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्याकडे पायरोडॉक्सिनच्या अभावामुळे जे काही प्रामुख्याने जे काही त्वचा जे असते तर त्या त्वचेचे रोग होत असताना आपल्याला बघायला मिळतात. सो क्लिअर आहे इथपर्यंत. सो थोडंसं याला एक्स्ट्रा मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की आपल्याकडे विटॅमिन्स वरती जनरली कंबाईन्स मध्ये ऑन एन ऍव्हरेज आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्ही बघितलं तर क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 11. वनस्पतीच्या कोणत्या भागात प्रकाश संश्लेषण घडून येते, म्हणजे फोटोसिंथेसिसची ऍक्टिव्हिटी कुठे कुठे घडते, तर पानांमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळेल, फुलांच्या कळ्यांमध्ये घडताना बघायला मिळेल, खोडांमध्ये पण घडताना आपल्याला बघायला मिळेल. सो आन्सर आपण जर याच्यामध्ये विचारात घेतलं तर काय सांगू शकतो, तर आन्सर नंबर 4 हे याच्यामध्ये आपण पर्याय देऊ शकतो. सगळ्या भागांमध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा जर तुम्ही विचारात घेतला तर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, मेलॅनोट्रॉपिक हार्मोन हे श्रवण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते, म्हणजे कोणत्या ग्लँड्सद्वारे याचं श्रवण केलं जातं, हा स्रावला जातो हा हार्मोन, याच्याबद्दल विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की प्रामुख्याने आपली जी काही केस आहे तर त्याचा जो काही रंग असतो तर त्याच्यामध्ये मेलॅनिन नावाचं घटक असतो. त्याच्यामुळे जर मेलॅनिनचं प्रमाण हे शुद्ध असेल तर आपल्या केसांचा जो काही रंग असतो तर तो काय असलेला आपल्याला बघायला मिळतो, तर तो रंग हा आपल्याला ब्लॅक असलेला आपल्याला बघायला मिळतो. लेट्स सपोज त्या मेलॅनिन मध्ये जर गंधकाचं प्रमाण असेल तर आपली जी काही केस असतात तर ती पांढरी होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि याच मेलॅनिन मध्ये जर लोह मिक्स झालेलं असेल तर आपली जी काही केस आहेत तर ती तांबडी होत असताना आपल्याला बघायला मिळतात. मग हे जे काही एमटीएच हार्मोन आहे तर हे एमटीएच हार्मोन कोण स्रावतं, तर एमटीएच हार्मोन ही पियुषिका ग्रंथी जिला आपण पिट्युटरी ग्लँड्स म्हणतो तर ती काय करत असते, स्रावत असते. आता या पिट्युटरी ग्लँडचे 2 प्रकार आहेत, तर याच्यामध्ये पण प्रामुख्याने जर सांगायचं झालं कोणती ग्लँड्स याच्यामध्ये, तर अँटिरियर पिट्युटरी ग्लँड जी आहे तर ही प्रामुख्याने हा हार्मोन स्रावत असते. सो एमटीएच कोण स्रावतं, तर अँटिरियर पिट्युटरी ग्लँड्स ही याच्यामध्ये स्रावत असते. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन्स मध्ये काय विचारलंय बघा. क्वेश्चन नंबर 13. प्रमस्तिष्का संबंधी पुढील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. प्रमस्तिष्काचे मेंदूचा 2/3 भाग व्यापलेला आहे, हा 2 भागात विभागलेला आहे आणि प्रमस्तिष्क ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवते. म्हणजे आपला जो काही मेंदू आहे, म्हणजे आपली जी चेतासंस्था आहे त्याच्यामधला मेंदू आपण विचारात घेतला तर तो 3 याच्यामध्ये आपण डिवाइड करतो. फोर हेड आपण त्याला म्हणतो किंवा फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. तर 3 प्रकार आपण याच्यामधलं बघतो. तर फोर ब्रेन जो आहे तर त्याला आपण म्हणतो प्रमस्तिष्क. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचं जर आपण विचारात घेतलं की आपल्या ज्या काही ऐच्छिक क्रिया असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल गंध असेल, श्रवण असेल किंवा दृष्टी असेल, या आपल्या
इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज असतात. सो या ऍक्टिव्हिटीज वरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे याचं आहे. म्हणजे तुम्हाला क हा पर्याय आपल्या आन्सर मध्ये पाहिजे. सो हा पर्याय तुम्हाला एका ठिकाणीच बघायला मिळतो. सो आन्सर नंबर तुम्ही काय सांगू शकता, तो 3 हे याचा आन्सर सांगू शकता. ऑल ऑफ द अबव आर ट्रू असं तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही विचारात घेतला तर क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय विचारलंय ते विचारात घ्या. क्वेश्चन नंबर 14 जर तुम्ही विचारात घेतला तर पाण्यामार्फत पसरणारे रोग कोणते असं तुम्हाला याच्यामध्ये विचारलेलं आहे. पाण्यामध्ये पसरणारे रोग जर तुम्ही विचारात घेतले तर यामध्ये प्रामुख्याने पाण्यामध्ये कोणकोणते रोग पसरतात. पाण्यामध्ये पसरणारे रोग जर तुम्ही विचारात घेतले तर यामध्ये तुम्ही बघा पोलिओ, पटकी, विषमज्वर, डेंगू आणि हिपॅटायटिस हे याच्यामध्ये सांगण्यात आलेले आपल्याला बघायला मिळतात. तर एक तर एकदम इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो की डेंगू जो आहे तर तो डासांमुळे होतो. आपल्याकडे जो ऍडिस नावाचा जो काही डास आहे तर या ऍडिस डासाच्या चावण्यामुळे काय होतं, डेंगू होतो. म्हणजे हा याच्यामध्ये येणार नाही. सो ड हा ऑप्शन आपल्याला काय करावं लागेल, याच्यामधून इलिमिनेट करावं लागेल. सो पोलिओ असेल, पटकी असेल, विषमज्वर आहे आणि हिपॅटायटिस हे कशामुळे प्रसरतात तर पाण्यामुळे पसरतात. सो हे सगळे याच्यामध्ये येतील. परंतु थोडंसं हिपॅटायटिस मध्ये एखाद्याचं कन्फ्युजन असू शकतं आणि ते कन्फ्युजन असायलाही हवं, कारण की हिपॅटायटिस जो आहे तर ए, बी, सी, डी आणि ई या 4-5 प्रकारांमध्ये हिपॅटायटिस असतो. तर या 5 प्रकारांपैकी तुम्ही जर प्रामुख्याने हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई जर विचारात घेतला तर हे जे आजार आहेत हे 2 आजार हे प्रामुख्याने पाण्याच्या आणि दूषित अन्नामुळे पसरणारे आहेत. सो ए आणि ई हा पाणी आणि दूषित अन्न याच्यामुळे पसरतो. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय होईल, याच्यामध्ये करेक्ट असेल. मग याच्यामध्ये जर आन्सर जर तुम्ही विचारात घेतलं तर पर्याय क्रमांक 3 हे काय असतील याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये ट्रू आहे. याच्यामध्ये मग BCD जे आहे तर जर असं विचारलं की BCD हे कशातनं पसरतात तर त्यावेळेला सांगता आलं पाहिजे की रक्तामार्फत किंवा आपल्याकडे जे काही लैंगिक प्रजनन होतं तर त्या लैंगिक प्रजननाद्वारे कोणते आपल्याकडे पसरतात तर हिपॅटायटिस बी, सी आणि डी हे रोग पसरत असताना आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे RH फॅक्टर विचारलेला आहे. RH फॅक्टर मध्ये प्रामुख्याने 2 कंडिशन्स आहे. आईचा रक्तगट निगेटिव्ह आणि वडिलांचा रक्तगट काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मदरचा निगेटिव्ह आहे आणि वडिलांचा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर RH फॅक्टर जो होणारी संतती आहे तर तिचा काय असेल तर पॉझिटिव्ह असेल. सो सिंपल आहे, त्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे लिंग असमानता निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणतो, तर त्याबाबत चुकीचं विधान निवडा असं तुम्हाला विचारलंय. यामधलं विधान नंबर 1 बघा. हा निर्देशांक 2014 पासून सुरू झाला तर हे चुकीचं आहे. 2014 पासून नाही तर 2010 पासून सुरू झाला तर हे विधान काय आहे याच्यामध्ये इनकरेक्ट आहे. ब आणि क ही दोन्ही विधान काय आहे याच्यामध्ये करेक्ट आहे. सो अ इनकरेक्ट आहे आणि ब आणि क काय आहे तर करेक्ट आहे. सो 2020 मध्ये भारताचा क्रमांक 112 आहे. दॅट इज ट्रू. आणि हे याच्यामधले निकष आहेत. म्हणजे हे विचारत असताना ज्या वेळेला डायमेन्शन्स कोणते विचारात घेतले जातात तर हे सगळे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेलं आहे खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. म्हणजे कोणती विधानं ही भारताच्या दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत, म्हणजे पॉवर्टीच्या संबंधातली विधानं विचारलेत. पहिला, दारिद्र्याची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडण्यात आली. सो हे विधान काय आहे, बरोबर आहे. कॅलरीजच्या स्वरूपामध्ये आपण पॉवर्टी लाईन डिफाईन करत असतो. पुढचा मुद्दा, दारिद्र्याच्या टोपलीत वस्तू व सेवांमध्ये बदल घडून आला. म्हणजे पूर्वी फक्त अन्न घटक होता, नंतर त्याच्यावरती आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च ऍड केला, त्याच्यानंतर इतर वस्तूंचा सुद्धा खर्च आपण त्याच्यामध्ये ऍड करत गेलो, म्हणजे ती वाढ झालेली आहे. शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्याची शिफारस केली. सो ही सुद्धा याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. हे इथे थोडंसं
प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये ते बरोबर असेल. सो इथपर्यंत क्लिअर आहे. सो अ, ब आणि क हे सगळे विधान काय आहेत याच्यामध्ये बरोबर आहेत. सो यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं सो आन्सर नंबर 3 हे तुम्हाला सांगता येईल. अ, ब आणि क ही तीनही स्टेटमेंट काय आहेत करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय विचारलंय बघा. योग्य जोड्या जुळवून पर्याय निवडा. एका ठिकाणी पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये त्या पंचवार्षिक योजनांमध्ये मुख्य भर कशावरती दिलेला होता किंवा त्याचं उद्दिष्ट काय होतं त्याच्याबद्दल विचारलंय. पहिलं आहे 8वी पंचवार्षिक योजना. आठवत असेल तर 8वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1992 तर ते 1997 असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे दिलेली आहे 5वी पंचवार्षिक योजना. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जर बघितला तर 1974 ते साधारणपणे 78 हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. त्यानंतर जर तुम्ही बघितलेलं असेल 10वी पंचवार्षिक योजना तर तिचा कालावधी 2002 ते 2007 असा याचा कालावधी होता. आणि त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना जर आपण विचारात घेतली तर तिचा कालावधी 2007 ते 2012 असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो कालावधी मी क्लिअर केले. आता याच्यामधले कशावरती कशाचा संबंध आहे तर ते आपण बघूयात. 8वी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती मानव विकासावरती भर देणारी आहे. 8वी कशावरती भर देतीये मानव विकासावरती भर देतीये. त्याच्यानंतर 5वी पंचवार्षिक योजना ही दारिद्र्य निर्मूलनावरती भर देणारी होती. आणि त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना जर तुम्ही विचारात घेतली तर ती शिक्षणावरती भर देणारी होती. आणि यामध्ये लास्ट राहिली ती म्हणजे 11वी पंचवार्षिक योजना ही वेगवेगळ्या सामाजिक सेवांवरती काय दिलेला होता हिने भर दिलेला होता. सो याच्यामध्ये जर तुम्ही आन्सर बघितलं तर आन्सर क्रमांक 1 हे तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 19 तुम्हाला विचारलाय. क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय विचारलंय ते बघून घ्या. क्वेश्चन नंबर 19 मध्ये आशियान संघटनेशी संबंधित नाही. कोणता देश हा आशियान या संघटनेचा संबंधित देश नाही म्हणजे तिचा सदस्य देश नाही असं आपण म्हणूयात. पहिल्यांदा हेच माहित पाहिजे की आशियानचे सदस्य देश किती आहेत. तर आशियान कंट्रीज किती आहेत तर त्या 10 कंट्रीज आहेत. ज्या वेळेला आशियानची स्थापना झाली तर त्यावेळेला त्याच्यामध्ये एकूण 5 कंट्रीज होत्या. नंतर त्याच्यामध्ये 5 ऍडिशन झालेल्या आहेत. मग कुणाला सांगता येईल का आशियान कंट्रीची स्थापना कधी झालेली आहे आशियान या संघटनेची. तर आशियान या संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये झालेली आहे. लक्षात राहू द्या 8 ऑगस्ट 1967 मध्ये हिची स्थापना झालेली आपल्याला बघायला मिळतो. याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन असं आपण याला म्हणतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या पर्यायांपैकी जर विचार करायचा झाला तर यामध्ये चीन जो आहे तर तो चीन हा देश आशियानचा काही नाहीये सदस्य नाही. सो आन्सर काय असेल याच्यामध्ये 4 नंबरचा याच्यामध्ये काय असेल आन्सर असेल. मग याच्या व्यतिरिक्त आशियानचे कोणते देश सदस्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं 10 देशांमध्ये तर याच्यामध्ये पहिलं तर तुम्ही सांगू शकता इंडोनेशिया, थायलंड आणि सिंगापूर हे 3 याच्यामध्ये सांगू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचे झाले तर तुम्ही सांगता फिलिपिन्स आहे, त्याच्यामध्ये मलेशिया आहे, ब्रुनी आहे, त्याच्यानंतर व्हिएतनाम आहे, त्याच्यानंतर लाओस आहे, त्याच्यानंतर म्यानमार आहे आणि पुढे जर बघितलं तर कंबोडिया हे देश त्याचे काय आहेत सदस्य आहेत. असे एकूण किती देश झाले तर 10 देश याच्यामध्ये सदस्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये जर बघितलं तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण उपायांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते तुम्हाला विचारले. क्वेश्चन नंबर 1 विधान नंबर ए आहे रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन आपण याला म्हणत असतो. रेपो बरोबर आहे. रेपो रेट म्हणजे याला ज्या असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना काय देते कर्ज देते. तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला व्यापारी बँकांना अल्पकालीन कर्जाची आवश्यकता असते तर त्या अल्पकालीन कर्जासाठी कोणतं साधन मॉनिटरी पॉलिसीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मौद्रिक धोरणामध्ये तर रेपो रेट हे साधन काय करण्यात आलेलं आहे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामधलं पहिलं स्टेटमेंटच काय आहे बरोबर आहे. याच्यामध्ये पुढची स्टेटमेंट जी केलेली आहे तर ती सगळी रिव्हर्स केलेली आपल्याला बघायला मिळतील. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. हे उलट झालंय. रिझर्व्ह बँकेकडे बँका
बँकांकडे असलेला जो काही सरप्लस मनी आहे तर त्या बँका रिव्हर्स रेपो मध्ये कुणाकडे देत असतात, तर आरबीआय कडे ठेवत असतात. म्हणजे आरबीआय कडे तो पार्क करत असतात. सो हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. रेपो रेट हे रोकड सुलभता शोषण्याचे साधन आहे. नाही, आरबीआय बँकांना कर्ज देतीये म्हणजे सिंपल टर्म मध्ये आरबीआय आहे, आरबीआय कडचा पैसा हा बँकांकडे चाललाय, म्हणजेच कुठे चाललाय, इकॉनॉमी मध्ये चाललाय. म्हणजेच इकॉनॉमी मध्ये तुम्ही जर बघितलं तर पैशाचं प्रमाण काय होईल, तर सिंपल टर्म मध्ये वाढेल. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट हे रोकड सुलभता व्यवस्थेत ओतण्याचे साधन आहे, हे तर एकदम चुकीचं झालं, याच्या उलट आहे. तर हे याच्यामध्ये लक्षात आलं पाहिजे. फक्त एक्सप्लेनेशन वाला पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. सो याच्यामधलं आन्सर काय सांगता येईल, सो आन्सर नंबर 1 जे आहे तर हे काय आहे, यामध्ये करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय विचारलंय ते बघा. मौद्रिक तूट म्हणजे काय, मॉनिटरी डिफिसिट म्हणजे नेमकं काय, असं तुम्हाला विचारलंय. तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून केलेल्या उचल रकमेमध्ये झालेली निव्वळ वाढ म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, मौद्रिक तूट सांगता येईल. सो आन्सर नंबर 1 हे याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. सो क्वेश्चन नंबर 21 आन्सर काय आहे, एक नंबरचा आन्सर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही विचारात घेतला तर क्वेश्चन नंबर 22 आहे. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलंय, विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 1 वित्तीय क्षेत्रात सुधारणा, ऑप्शन नंबर 2 व्यापार सुधारणा, ऑप्शन नंबर 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा आणि ऑप्शन नंबर 4 प्रशासकीय सुधारणा. विजय केळकर समिती जी आहे तर ती टॅक्स रिफॉर्म कमिटी असलेली आपल्याला बघायला मिळते. सो तुम्ही याच्यामध्ये आन्सर काय देऊ शकता, सो पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो सांगता येईल. वित्तीय क्षेत्र सुधारणा जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला माहिती असेल एम नरसिंहन कमिटी जी आहे तर ती कशा संदर्भात आहे, तर फायनान्शियल रिफॉर्म कमिटी म्हणून तुम्ही तिला सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलंय, आरबीआय भाववाढीच्या नियंत्रणासाठी पुढील कोणत्या साधनांचा वापर करते. भाववाढीच्या नियंत्रणासाठी कोणत्या साधनांचा वापर करते, म्हणजे इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट आरबीआय कडनं वापरले जातात. म्हणजे सिंपल टर्म मध्ये याच्यामध्ये मौद्रिक धोरणाबद्दल विचारले असं आपण म्हणूयात. आणि मौद्रिक धोरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये रेपो रेट येतो, रोख राखीव गुणोत्तर येतं, रिव्हर्स रेपो येतो. परंतु हे जे 4 नंबरचा पर्याय आहे तर तो त्याच्यामध्ये येणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेलं कर्ज हे त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये जर आन्सर बघितलं तर आपण सांगितलं अ, ब आणि क हे याचं काय असेल, उत्तर असेल. सो पर्याय क्रमांक 2 हे याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलंय, केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नसलेला पर्याय निवडा. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅपिटल एक्सपेंडिचरचा कोणता भाग नाही आहे, तर यामध्ये सरळ लगेच लक्षात येतं की व्याजाचा जो काही भरणा आहे तर तो कॅपिटल एक्सपेंडिचरचा काही नाहीये, भाग नाहीये. त्याच्यानंतर ना एक चार्ट आहे आपल्याकडे इकॉनॉमिक्स मध्ये की भांडवली खर्च कोणता, भांडवली जमा कोणता, महसुली जमा कोणता, महसुली खर्च कोणता. तर तो चार्ट व्यवस्थितपणे तुम्ही कंबाईनच्या दृष्टीने प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यावरती साधारणपणे एक क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ना पुढचा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर पुढचा क्वेश्चन आहे, केन्सच्या सिद्धांतानुसार खालील विधानांचा विचार करा. केन्स जो आहे तर त्याच्या सिद्धांतानुसार विचारलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही दोन्ही स्टेटमेंट वाचले तर पहिलं स्टेटमेंट आहे की आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असतं आणि रोजगाराची पातळी वाढ करण्यासाठी सरकारने कर कमी करणं अपेक्षित असतं. सो याच्यामध्ये जर दोन्ही स्टेटमेंट जर तुम्ही बघितले तर ते काय आहेत, करेक्ट असलेले आपल्याला बघायला मिळतात. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये काय म्हटलंय ते बघा. क्वेश्चन नंबर 26 मध्ये म्हटलंय, पुढील विधाने विचारात घ्या व बरोबर असलेली विधाने निवडा. विधान नंबर अ आहे, M1 म्हणजे व्यापक पैसा, ब्रॉड मनी होय. हे चुकीचं आहे. M1 हा ब्रॉड मनी नसतो. म्हणजे व्यापक पैसा ज्याला आपण काय म्हणतो असतो, विस्तृत पैसा म्हणत असतो, तर तो M3 असतो. ब्रॉड मनी कोणता असतो, तर M3 जो असतो तर तो काय असतो, ब्रॉड मनी असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलंय M2 म्हणजे संकुचित पैसा. नाही,
तर संकुचित पैसा जो असतो तर तो असतो M1 जो आहे तर तो काय असतो संकुचित पैसा असतो. तर हा काय असतो M1 काय असतो तर संकुचित पैसा असतो. सो दोन्ही विधानं जर तुम्ही याच्यामध्ये विचारात घेतली तर ती काय सांगता येतील आपल्याला चुकीची आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. एक्स्ट्राची एक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लक्षात राहू द्या की आपल्याकडे एक संचित पैसा आपल्याला बघायला मिळतो. तर M0 जो असतो तर तो काय असतो तर संचित पैसा असतो. संचित पैसा असतो. संचित पैसा म्हणजे रिझर्व्ह मनी याला आपण म्हणत असतो. सो रिझर्व्ह मनी म्हणजे M0. ओके. सो नेक्स्ट मुव्हिंग फर्दर. क्वेश्चन नंबर 27 मध्ये जोड्या विचारलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधले महत्वाचे जे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे ज्यांना आपण सेज म्हणतो तर त्याच्यावरती विचारलेलं आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 3 याच्यामधल्या जोड्या जर तुम्ही लावल्या तर त्या बरोबर असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. बुटीबोरी जे आहे तर ते कापड संबंधित आहे. जालना जर तुम्ही बघितलं तर ते जैव तंत्रज्ञाना संदर्भात आहे. नांदगाव पेठ जर तुम्ही विचारात घेतली तर बहुवस्तू उत्पादनासाठी आहे. आणि हिंजवडीमध्ये तुम्हाला माहिती असेल IT पार्क पुण्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कागदी चलन व पतचलन यांचा पुरवठा व व्यापार यावर कार्यक्षम नियंत्रण ठेवण्यासाठी अनुसरणात येणारे धोरण म्हणजे कोणतं मौद्रिक धोरण. म्हणजे RBI मार्केटमध्ये जो काही पैसा आहे तर त्या पैशाचं सर्क्युलेशन कसं असायला पाहिजे. पैसा वाढला तर काय करायला पाहिजे, पैसा कमी झाला इकॉनॉमीमध्ये तर काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी जे धोरण वापरतं त्याला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच काय म्हटलं तर मौद्रिक धोरण. सो आन्सर नंबर 2 जो आहे तर याच्यामध्ये करेक्ट आहे. त्याच्यानंतर ना पुढे आपण बघूयात क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन नंबर 29 जर तुम्ही विचारात घेतला तर त्यामध्ये विचारलेलं आहे की विधान अ दिलंय. विधान अ मध्ये म्हटलेलं आहे चलनवाढीमुळे चलनाची खरेदी शक्ती वाढते तर चलन घटीमुळे चलनाची खरेदी शक्ती कमी होते. हे जर स्टेटमेंट थोडंसं बघितलं तर थोडंसं याला इलॅबोरेट पद्धतीने समजून घेऊयात. चलनवाढ आहे म्हणजे वस्तूंच्या किमती वाढतात. लेट्स से सपोज एखादी वस्तू 100 रुपयाची असेल तर पुढच्या महिन्यात ती वस्तू 110 रुपयांची होईल म्हणजे किमती वाढतायत. लेट्स से सपोज याच एक्झाम्पल मधून आपण समजून घेऊयात की चलनाची खरेदी शक्ती वाढते म्हणजे काय होतंय परचेसिंग पॉवर वाढणं म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 100 रुपये आहेत या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये पण माझ्याकडे काय आहे 100 रुपये आहे. लेट्स से सपोज आपल्याकडे डिसेंबर चाललाय, मी 100 रुपये घेऊन गेलो. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये मी 100 रुपये घेऊन गेलो. आता मला एक वस्तू खरेदी करायची. लेट्स से सपोज वस्तू म्हणून मी विचारात घेतोय कांदे ही काय आहे वस्तू आहे. आता कांदे ही वस्तू आहे आणि कांद्यांचा प्राइस फॉर एक्झाम्पल डिसेंबर मध्ये आहे 100 रुपये पर केजी. 100 रुपये किलो कांद्यांचा दर आहे. जर मी डिसेंबर मध्ये बाजारात 100 रुपये घेऊन गेलो तर माझी जी काही वस्तू आहे तर त्या वस्तूची किंमत किती आहे रे तर वस्तूची किंमत 100 आहे. मग मला किती खरेदी करता येईल तर 1 kg एवढेच कांदे मला काय करता येतील खरेदी करता येतील. बरोबर 1 किलो कांदे मला खरेदी करता येतील. आता सेकंड मंथ मध्ये आपल्या डेफिनेशन नुसार महागाईमध्ये वस्तूची किंमत काय होतीये वाढतीये म्हणजे पुढच्या महिन्यात वस्तूची किंमत वाढायला पाहिजे म्हणून 100 ची वस्तू कितीला होईल तर 110 ला होईल. 110 रुपये किलो कांदे झाले. आता 110 रुपये किलो कांदे जर झाले पर केजी प्राइस असेल, मी मार्केटमध्ये 100 रुपये घेऊन गेलो तर कांदे मला 1 किलो खरेदी करता येतील का तर नाही, तर मला फक्त 900 ग्रॅम कांदे खरेदी करता येतील. म्हणजेच काय वस्तू खरेदी करण्याची क्षमता वाढली का घटली तर क्षमता काय झालेली आहे घटलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या ज्या वेळेला चलनवाढ असते तर त्यावेळेला चलनाची खरेदी शक्ती वाढत नसते तर ती काय असते घटत असते. आणि ज्या वेळेला चलन घट असते म्हणजे याच्या उलटी कंडिशन असते तर त्यावेळेला ती कमी होत नसते तर ती काय होत असते वाढत असते. म्हणून स्टेटमेंट नंबर 1 जे आहे तर ते काय आहे चुकीचं आहे. सो स्टेटमेंट नंबर 1 चुकीचं आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही स्टेटमेंट नंबर 2 बघितलं तर ते काय म्हणतंय ते समजून घ्या. चलनवाढीच्या परिस्थितीत बेरोजगारी कमी होत आहे.
आणि चलन घटीच्या परिस्थितीत बेरोजगारी वाढते. सो चलन घट म्हणजे मंदी, मंदीच्या वेळेला बेरोजगारीमध्ये वाढ होते आणि चलन वाढ म्हणजे तेजीची परिस्थिती, त्याच्यामध्ये मागणी वाढते, डिमांड वाढते, त्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्मिती होत असते. सो सेकंड स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. तर बिनचूक नसलेली विधाने कोणती असं याच्यामध्ये विचारलेलं आहे. सो बिनचूक नसलेलं विधान कोणतं आहे, सो फक्त ब म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30 मध्ये विचारले, देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट पुढीलपैकी कोणते? JNPT हे याचं उत्तर आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. क्वेश्चन नंबर 44 जर तुम्ही बघितलं तर पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत. आता 44 मध्ये काय म्हटलंय तर ते बघा, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे महान्यायवादी बाबत विधाने लक्षात घ्या. यामधलं पर्याय क्रमांक ड बघा, संयुक्त बैठकीत त्यांना सहभागी होता येत नाही. तर महान्यायवादी जे असतात तर ते संयुक्त बैठकीमध्ये सहभागी होता येतं यांना, म्हणजे सहभागी होतात, परंतु सगळ्यात महत्वाची बाब काय आहे तर ते सहभागी झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मतदान करू शकत नाही. मतदान करण्याचा अधिकार त्यांना नाही. ते काय करू शकतात, सहभागी होऊ शकतात. म्हणजे पर्याय क्रमांक ड जर तुम्ही विचारात घेतला तर तो काय आहे, याच्यामध्ये चुकीचा आहे. सो ड चुकीचा आहे. सो आन्सर काय सांगता येईल मग, पर्याय क्रमांक 4 अ ब क ही तीनही विधानावरची जी आहे तर ती काय आहेत, बरोबर आहे. महान्यायवाद्याबद्दलची तरतूद आर्टिकल 76 मध्ये आहे. पहिले महान्यायवादी हे MC सेटलवाड होते. त्यांचा कार्यकाल जर तुम्ही बघितला तर 1950 पासून तर साधारणपणे 1963 पर्यंत त्यांचा कार्यकाल आपल्याला राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि बाकीचे हा संकेत आहे. राजीनाम्याबद्दल एखाद्याला कन्फ्युजन असेल तर त्याच्याबद्दल पण थोडंसं क्लॅरिटी देतो की सरकार बदललं तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. पहिल्यांदा थोडंसं राजीनाम्याबद्दल लक्षात राहू द्या की ते जे काही राजीनामा देत असतात तर ते राष्ट्रपतीच्या मर्जीने, राष्ट्रपतीची जी काही मर्जी आहे तर त्याप्रमाणे ते पद धारण करत असतात. परंतु जनरली संकेत असा पाळला जातो, हा संकेत आहे की ज्या वेळेला सरकार बदलतं तर त्या बदललेल्या सरकारसोबत त्यांनी काही दिलं पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. सो यामधलं एक्सप्लेनेशन आणि याच्यामधलं आन्सर नंबर काय असेल, 4 नंबरचं याच्यामध्ये काय आहे, योग्य पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 मध्ये बघा, भारतीय संघराज्य व्यवस्थेविषयी विधाने अभ्यासा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विधान नंबर ब बघा. विधान नंबर ब मध्ये म्हटलंय की द्विग्रही कायदे मंडळ हे संघराज्याचे एकात्मक वैशिष्ट्य आहे. नाही, हे संघराज्याचं एकात्म वैशिष्ट्य होणार नाही. ज्या वेळेला केंद्र सरकारकडे सगळे अधिकार असतात, म्हणजे केंद्र सरकार प्रबळ असतं, तर त्याला आपण म्हणतो एकात्म संघराज्याची व्यवस्था. फॉर एक्झाम्पल आणीबाणी हे एकात्म संघराज्याचं वैशिष्ट्य होईल. म्हणजे हा पर्याय काय झाला, चुकीचा झाला. पुढचा मुद्दा, भारतीय घटनेचं सहकारी संघराज्य असं वर्णन केसी वियर यांनी केलं. नाही, केसी वियर यांनी भारतीय राज्यघटनेचं जे वर्णन केलेलं आहे तर ते अर्ध संघराज्य केलेलं आहे. कॉसी फेडरल ते म्हणतायत, अर्ध संघराज्य असं ते म्हणतायत. क्लिअर आहे का? सो अर्ध संघराज्य म्हणजे हा स्टेटमेंट सुद्धा काय आहे तर हे चुकीचं आहे. मग प्रश्न असा आहे की सहकारी संघराज्य असं वर्णन कोणी केलं तर ग्रॅनविल ऑस्टिन जे होते ना आपल्याकडे, तर त्या ग्रॅनविल ऑस्टिन यांनी भारतीय संघराज्याचं तसं वर्णन केलेलं आहे. क्लिअर आहे? बाकीचं दोन्ही विधानं बरोबर आहेत. घटनेमध्ये संघराज्य हा शब्द कुठेही आढळत नाही आणि भारतीय घटनेने संघराज्य शासन व्यवस्था काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अ आणि क हे 2 पर्याय काय आहेत तर बरोबर आहेत. सो फक्त अ आणि क हे 2 पर्याय याच्यामध्ये काय सांगता येतील, बरोबर असलेले आपल्याला सांगता येतील. सो पर्याय क्रमांक 4 हे याच्यामध्ये आपल्याला उत्तर सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितला तर क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघून घ्या. जोड्या लावायच्या तुम्हाला आणि जोड्या लावत असताना एकदम सोपी जोडीपासून आपण सुरुवात करूयात. कलम 25 जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल आहे, म्हणजे अ चं उत्तर काय
पाहिजे? 4 पाहिजे. चं उत्तर जर 4 पाहिजे तर हा 2 नंबरचा पर्याय जो आहे तर तो आपण इलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर 50 कलम जर तुम्ही बघितलेलं असेल तर 50 कलमामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, म्हणजे DPSP आहे, आणि ज्याच्यामध्ये न्याय व्यवस्था जी आहे तर ती काय करण्यात आलेली आहे? वेगळी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे ब चं उत्तर काय पाहिजे? 3 पाहिजे. ब चं उत्तर 3 या ठिकाणी आहे. सो हा पर्याय आपण काय करूयात? इलिमिनेट करूयात. आणि 75 जर मध्ये बघितलं तुम्ही तर 75 मध्ये तर मंत्र्यांसंदर्भातल्या तरतुदी आपल्याला बघायला मिळेल. आणि गणपूर्तीची जी काही तरतूद आहे म्हणजे क चं उत्तर 2 पाहिजे. क चं उत्तर आपल्याला 2 या ठिकाणी आहे. सो फर्स्ट पर्याय जो आहे तर तो काय असेल? त्याचं बरोबर आन्सर असेल. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे 100 हे कशा संदर्भात आहे? गणपूर्ती. कोरम म्हणजे बैठक सुरू होण्यासाठी एक संख्या आपल्याला आवश्यक असते, तेव्हाच ती बैठक पुढे सुरू होते, कामकाज सुरू करता येतं. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं काय आहे? उत्तर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 47 आहे आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 47 मध्ये काय विचारलंय ते बघा. मूलभूत हक्कांच्या वैशिष्ट्यांविषयी खालील विधाने अभ्यासा आणि वरीलपैकी कोणते मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य नाही, म्हणजे कोणतं मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जर साधारणपणे तुम्ही जर क हे विधान बघितलं तर बघा, क मध्ये काय म्हटलंय? घटनेत उल्लेख न केलेल्या नैसर्गिक हक्कांना मूलभूत हक्क म्हणता येईल नाही. व्हॉट आर द फंडामेंटल राईट्स? द फंडामेंटल राईट्स ओनली आर दोज राईट आर अंडर आर्टिकल 12. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 12 ते कलम 35 अंतर्गत जी काही मूलभूत हक्क समाविष्ट आहेत त्यांनाच केवळ मूलभूत अधिकार म्हणण्यात येतं. म्हणजे आपल्याकडे जो काही भाग 3 आहे तर त्या भाग 3 मध्ये 12 ते 35 अंतर्गत जे आहेत तर तेच काय आहेत? आपले केवळ मूलभूत अधिकार आहेत, हे लक्षात राहू द्या. त्याच्या व्यतिरिक्त जे अधिकार आहेत त्यांना मूलभूत अधिकार म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणून हे स्टेटमेंट काय झालं? चुकीचं झालं. पुढे काय म्हणतंय ते बघा. शत्रू राष्ट्रातले परकीयांना सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे यामधले 14, 20, 21, 24 आणि 25. आता तुम्हाला माहिती असेल की काही मूलभूत अधिकार हे केवळ भारतीय लोकांना उपलब्ध आहे. केवळ भारतीयांना कोणते उपलब्ध आहेत? फॉर एक्झाम्पल 14 हे कोणाला उपलब्ध आहे? फॉर एक्झाम्पल 15 हे कोणाला उपलब्ध आहे? तर भारतीयांना उपलब्ध आहे. फक्त भारतीयांना उपलब्ध असणारे कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये कलम 15 आहे. त्याच्यानंतर कलम कोणता आहे? तर कलम 16 आहे, कलम 19 आहे, कलम 29 आहे आणि कलम 30. हे जे काही 5 मूलभूत अधिकार आहेत तर ते केवळ कुणाला उपलब्ध आहेत? तर फक्त आणि फक्त भारतीय व्यक्तींना उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त कुणाला उपलब्ध आहे? भारतीय व्यक्तींना काय आहेत? हे उपलब्ध आहेत. मग हे शत्रू राष्ट्रातील परकीयांना उपलब्ध आहे. सो हे जर स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुमच्या काय लक्षात येईल? तर ते स्टेटमेंट काय आहे? तर हे त्याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कोणतं वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. सो याच्यामध्ये क आणि ड हा पर्याय तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. सो पर्याय क्रमांक क आणि ड हे काय आहे? बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये बघा. कलम 32 बद्दल पुढील विधाने अभ्यासून पर्याय निवडा. आपल्या राज्यघटनेमधलं मूलभूत अधिकारांच्या संरक्षणार्थ जे काही कलम 32 आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असं म्हटलेलं होतं. म्हणजे या कलमामुळे व्यतिरिक्त घटना काय व्यर्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. मग इथेच जर थोडस याच एक्सप्लेनेशनला धरून मी जर गेलो तर या कलमाविना घटना व्यर्थ ठरते हे नेहरूंनी म्हटलं तर हे काय आहे? चुकीचं आहे. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे याच्याबद्दल स्टेटमेंट आहे. सो हे झालं चुकीचं. ब काय झालं? चुकीचं झालं. तर ब चुकीचं आहे. तर हा पहिला स्टेटमेंट गेला. ब चुकीचं आहे. सो त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर ब ड अयोग्य आहे. सो या ठिकाणी बघूयात पुढे. आता पुढचं स्टेटमेंट बघूयात. त्याच्यामध्ये पुढचं स्टेटमेंट बघा की याच्यामध्ये ड नंबरचं स्टेटमेंट बघा. घटना दुरुस्तीने हे कलम काढून घेणे किंवा बदल घडवणे शक्य आहे नाही.
आपल्याकडे घटना दुरुस्तीने याच्यामध्ये बदल करता येत नाही, कारण की आपल्याकडे जे कलम 32 आहे तर ते बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे आहे आपल्याकडे, म्हणजे त्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा काय आहे तो भाग आहे. राज्यघटनेची जी काही मूलभूत संरचना आपण म्हणतो तर त्या मूलभूत संरचनेचं जी आहे तर त्याचा काय आहे तो भाग आहे, अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. मग बाकीचे दोन स्टेटमेंट जर तुम्ही बघितले तर ते काय आहेत, करेक्ट आहेत. फक्त हे दोन याच्यामध्ये काय आहेत, अयोग्य आहेत. सो आपण असं म्हणूयात अ आणि क काय आहे, योग्य आहे. ब आणि ड काय आहेत, अयोग्य आहे. सो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 49 मध्ये म्हटलेलं आहे असत्य नसलेली विधाने निवडा. असत्य नसलेली विधाने निवडा. आता असत्य नसलेली विधानं तुम्हाला निवडायची आहेत. याच्यामधलं पहिलं विधान बघा काय म्हणता येते की जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीत वाद निर्माण झाल्यास 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते. सो स्टेटमेंट करेक्ट आहे. तुम्ही वादाबद्दल विभागीय आयुक्तांकडे जाऊ शकता 30 दिवसामध्ये, आणि विभागीय आयुक्तांनी परत 30 निर्णय दिल्यानंतर ना या निर्णयाच्या विरुद्ध परत 30 डेज मध्ये तुम्ही कुणाकडे जाऊन दाद मागू शकता, तर राज्य सरकारकडे जाऊन दाद मागू शकता. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे तुम्ही काय करू शकता, दाद मागू शकता. सो याच्यामध्ये लक्षात राहू द्या. सो पहिलं बरोबर आहे आणि सेकंड स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. म्हणजे बरोबर जे आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जास्त काही त्याच्यामध्ये हे करणार नाही. त्याच्यानंतर ना क पण बरोबर आहे. सो याच्यामध्ये आन्सर तुम्ही जर बघितलं तर 4 हे याच्यामध्ये काय आहे, क्लिअर आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. सो पुढचा क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं तर काय म्हटलेलं आहे तर ते विचारात घ्या. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 जे आहे तर तिने कोणकोणत्या तरतुदी राज्यघटनेत समाविष्ट केल्या. राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केल्या असं तुम्हाला विचारलेलं आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आहे, जी न्यायिक सेवा आहे, म्हणजे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस ही 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे. त्याच्यानंतर ना चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात नागरी सेवकांची बाजू मांडण्याची संधी काढून घेतलेली आहे, तर ही सेकंड स्टेज मध्ये एन्क्वायरी मध्ये तर ती काढून घेतलेली आहे. ते पण बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग यांचा कार्यकाळ याच्याबद्दल याचा काही संबंध नाही, आणि आयोगाच्या हंगामी अध्यक्ष याचा सुद्धा याच्याशी काही संबंध नाही. सो याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त अ आणि ब या दोन तरतुदी याच्यामध्ये समाविष्ट केल्या. सो पर्याय क्रमांक 3 हे याच्यामध्ये काय आहे, योग्य उत्तर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे बघा, कलम 40 मध्ये नगरपालिका संघटनांबाबत तरतुदी आहे. नगरपालिका नाही तर काय आहे, ग्रामपंचायत. काय आहे, ग्रामपंचायत. सो अ स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं. अ जर चुकीचं झालं तर हा पर्याय इलिमिनेट होईल. त्याच्यानंतर ना हा सुद्धा पर्याय काय होईल, इलिमिनेट होईल. आणि इथे हा जो आहे शब्दप्रयोग तर इथे काय पाहिजे, योग्य पाहिजे. हे काय पाहिजे, योग्य पाहिजे. ओके. ब क ड काय आहे याच्यामध्ये मग योग्य आहे. सो बघा ब मध्ये बघा काय काय आहे, महत्वाच्या बाबी बघूयात. 7व्या मध्ये स्थानिक शासन, म्हणजे आपल्याकडे 7व्या याच्यामध्ये जे काही सूची आहे तर त्याच्यामध्ये 3 लिस्ट आहेत. 3 लिस्ट कोणत्या आहेत तर फॉर एक्झाम्पल युनियन लिस्ट आहे, म्हणजे केंद्र सूची, आणि दुसरी आहे स्टेट लिस्ट म्हणजे राज्य सूची, आणि तिसरी आहे कोणती, कंकरंट लिस्ट. बरोबर आहे, कंकरंट लिस्ट. तर हा जो काही स्थानिक शासन हा जो काही विषय आहे तर तो कोणत्या याच्यामध्ये येतो तर तो विषय राज्य सूचीमध्ये येतो. कशामध्ये येतो, राज्य सूचीमध्ये येतो. सो स्टेटमेंट बी बरोबर आहे. आणि घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस जी आहे तर LM सिंघवी समितीने केलेली होती, आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था 1926 मध्ये स्थापन झाली. दॅट इज ऑल्सो ट्रू. सो ब क आणि ड हे काय आहे याच्यामध्ये योग्य आहे. सो आन्सर काय असेल, सो पर्याय क्रमांक 2 हा याच्यामध्ये काय आहे, आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये काय विचारलंय तर ते विचारात घ्या. क्वेश्चन नंबर 52 आहे. त्याच्यामध्ये 15 नुसार व्यक्तीमध्ये भेदभाव खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून होऊ शकतो. व्यक्तीमध्ये कोणत्या गोष्टीवरून भेदभाव होऊ शकतो असं तुम्हाला विचारलं. 15 कलमामध्ये 5 ग्राउंड आहेत. आठवत असतील तर तुम्हाला बघा, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. बघा कोणकोणते ग्राउंड आहेत 15 मध्ये, धर्म, त्याच्यानंतर वंश,
जात, देन लिंग आणि कोणते जन्मस्थान. म्हणजे या आधारावरती तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, लिंगाच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती आणि धर्माच्या आधारावरती. याच्या व्यतिरिक्त जे ग्राउंड आहेत त्याच्या आधारावरती तुम्ही काय करू शकता, भेदभाव करू शकता. आपण म्हटलं 15 नुसार व्यक्तीमध्ये भेदभाव खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून होऊ शकतो. बघा, तुम्ही भाषेच्या आधारावरती भेदभाव करू शकता, रहिवासाच्या आधारावरती सुद्धा काय करू शकता, भेदभाव करू शकता. म्हणजे ब आणि ई जे आहे याच्या आधारावरती तुम्ही भेदभाव करू शकता, परंतु तुम्ही याच्यामध्ये धर्माच्या आधारावरती करू शकत नाही, जातीच्या आधारावरती करू शकत नाही आणि जन्मस्थानाच्या आधारावरती करू शकत नाही. सो पर्याय क्रमांक 3 हे याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 53 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 53 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे, खालील विधानांपैकी अयोग्य नसलेले विधान निवडा. अयोग्य नसलेले विधान तुम्हाला निवडायचे. विधान याच्यामध्ये जर बघितलं तर विधान क्रमांक 1 आहे. बघा, घटनेचा भंग हा एकमेव कारणासाठी भारतात राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला जातो. आर्टिकल 61 जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि फक्त ते एकमेव कारण आहे घटनेचा भंग. दॅट इज ट्रू, हे बरोबर आहे. ओके, आता घटनेचा भंग म्हणजे काय हे स्पष्ट नाही आहे, परंतु घटनेच्या भंगाच्या आधारावरती त्यांच्यावरती आपण महाभियोग राबवतो, हे बरोबर आहे. पुढचं विधान बघा. आता जे विधेयक मांडलं जातं तर ते विधेयक जे काही संमत होतं तर ते 1/3 नाही होत, तर ते विशेष बहुमताने होतं, म्हणजे 2/3 लागेल. सो हे चुकीचं आहे. आणि 5 झाल्यानंतर लगेच राष्ट्रपती पद उतार केले जातात, 14 दिवसांनी नाही. सो याच्यामध्ये ब आणि क हे काय आहेत, अयोग्य आहे. म्हणजे याच्यामध्ये अयोग्य नसलेली विचारलेत, हे पण लक्षात घ्या. अयोग्य नसलेली विचारलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं सांगता येईल तुम्हाला, 3 हे पर्याय क्रमांक याचं उत्तर असेल, अयोग्य नसलेली. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 54 बघा. राज्यघटनेतील कलम 366 मध्ये कोणत्या व्याख्यांचा समावेश आहे. म्हणजे व्याख्या दिलेल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 366 आहे, याच्यामध्ये सेक्शन 24 आहे, याच्यामध्ये SC कुणाला म्हणायचं याची डेफिनेशन आहे. तसंच तुम्ही बघितलेलं असेल आर्टिकल 366 आहे, याच्यामध्ये सब क्लॉज 25 आहे, याच्यामध्ये ST कुणाला म्हणायचं याच्याबद्दलची तरतूद आहे. ST ची व्याख्या याच्यामध्ये दिलेली आहे. सो सगळ्या व्याख्या याच्यामध्ये समाविष्ट आहे. सो ऑल ऑफ द अबाव, सर्वच बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 DPSP बद्दल विचारलंय. कोणाला राज्यकारभार करताना मार्गदर्शन किंवा दिशादर्शन करतात. DPSP ही कोणाला मार्गदर्शन करतात, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक शासन. सो राज्य सरकार आहे या ठिकाणी, केंद्र सरकार आहे आणि स्थानिक शासन आहे. ब क ई हे याचं उत्तर असेल. सो पर्याय क्रमांक 2 हे याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चुकीची विधाने ओळखा. याच्यामध्ये तुम्हाला जोड्या दिल्यात. जिल्हा नियोजन समिती तुम्हाला आठवत असेल तर आर्टिकल 243 आहे आपल्याकडे आणि त्या 243 मध्ये ZD जर तुम्ही बघितलं तर ते जिल्हा नियोजन समितीबद्दल आहे. 243 ZD. आता ही आपल्याकडे जी तरतूद आहे तर ती 73व्या घटना दुरुस्तीची नाही आहे, तर ती 74व्या घटना दुरुस्तीची आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. वित्त आयोग 73वी घटना दुरुस्ती म्हणतंय, ते बरोबर आहे. निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन जे म्हणतंय तर तो 74वी घटना दुरुस्ती म्हणतोय. सो 74वी नाहीये, तर ती किती आहे, 74वी घटना दुरुस्ती या ठिकाणी म्हटलंय, तर ते चुकीचं आहे. इलेक्शन कमिशन किती मध्ये आहे, तर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये आहे. कारण की इलेक्शन कमिशन संदर्भातलं कलम जर बघितलं तर ते 243K आहे आपल्याकडे. आर्टिकल 243K याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. सो याच्यामध्ये कोणते स्टेटमेंट चुकीचे आहेत, तर क चुकीचा आहे आणि अ चुकीचा आहे. सो क आणि अ, सो पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. सो 3 नंबरचं उत्तर याच्यामध्ये येईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 57.
1975च्या आणीबाणीची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती? आयोग कोणता आहे तर तो आहे शहा आयोग नेमलेला होता. आपल्याकडे जे 1978 मध्ये मोरारजी सरकार आलं तर त्याने त्याची नेमणूक केलेली होती, शहा आयोग. सो त्याच्यानंतर मग आपल्याकडे काही घटना दुरुस्ती झालेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामधून आणीबाणीच्या तरतुदींमध्ये बरेचसे बदल झाले. सो आन्सर काय सांगता येईल? सो शहा आयोग, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई ठाणे पहिला लोहमार्ग आहे हे सर्वज्ञातच आहे. या रेल्वेचे इंजिनची नावे खालीलपैकी काय होती? म्हणजे याच्यामध्ये जे इंजिन वापरण्यात आलं तर त्याची नावं काय होती? हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो त्याचं उत्तर आहे. सुलतान, सिंध आणि साहिब असं त्या इंजिनचं नाव होतं, सुलतान, सिंध आणि साहिब. नेक्स्ट क्वेश्चन. दुष्काळाबद्दल आपल्याकडे काही आयोग नेमण्यात आलेले होते तर त्या आयोगाबद्दल विचारलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर कॅम्बेल आयोग जो होता तर तो ओडिसामध्ये नेमण्यात आलेला होता. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलेलं असेल तर याच्यामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर रिचर्ड स्ट्रॅचे आयोग होता आणि संपूर्ण भारतासाठी अँथनी मॅकडोनल्ड आयोग आपल्याकडे होता. सो पर्याय क्रमांक 2 हे याच्यामध्ये करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं काय आहे? आयोग आहे. हिस्ट्री बद्दलचा क्वेश्चन्स आपण विचारात घेऊयात. याच्यामध्ये विचारलेलं आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण भागात किती लोक राहतात? ग्रामीण लोकसंख्या आपल्याला विचारली आहे. ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी जर तुम्ही विचारात घेतली तर ती आहे 54.8% एवढी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. सो पर्याय क्रमांक 2 हे याच्यामध्ये करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 61 मध्ये डॉक्टर त्रिवार्थ यांच्या मतानुसार महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग अभ्यासा असं म्हटलेलं आहे. जे डॉक्टर त्रिवार्थ आहेत तर त्यांनी हवामानाचे प्रामुख्याने 3 गट केलेत. सो पहिला गट कोणता केला तर त्यांनी पहिला गट केलेला आहे AM. AM ला काय म्हणतात ते? उष्णकटिबंधीय वर्षा अरण्याचा हवामान विभाग. AM ला काय म्हटलेलं आहे? उष्णकटिबंधीय हवामानाचा उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग. आता हे कुठं आहे तर प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला बघायला मिळेल तर जो काही कोकण आहे ना तर त्या कोकणामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. पहिला AM. ओके, AM म्हणजे काय? उष्णकटिबंधीय. म्हणजे हे काय झालं? चुकीचं झालं पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग दुसरा गट जो केलेला आहे तर तो आहे काय? AW हा गट केलेला आहे. तर AW गट काय आहे तर AW मध्ये उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामान असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे सॅव्हाना क्लायमेट आहे, उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामान, कोरडे व दमट हवामान, ज्याला आपण सवाना क्लायमेट म्हणतो तर त्याच्याबद्दल म्हटलंय. हे प्रामुख्याने कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तर मराठवाडा आणि जो काही विदर्भ आहे आपल्याकडे तर त्या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळेल विदर्भामध्ये. आणि त्याच्यानंतर ना BS जो केलेला आहे तर तो कोणता आहे तर उष्णकटिबंधीय निम्न शुष्क असं आपण त्याला म्हणूयात किंवा स्टेपी हवामान आपण त्याला म्हणतो BS ला. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं फक्त AW जो आहे तर ते बरोबर आहे उष्णकटिबंधीय दमट हवामान, कोरडे व दमट हवामान. सो क्लिअर आहे का? म्हणजे महाराष्ट्र मी जर असा विभागला एका साईडने असं मी फॉर एक्झाम्पल याला काय केलं, महाराष्ट्राला मी असं विभागलं तर मी असं म्हणू शकतो की कोकण जो आहे तर त्या कोकणामध्ये AM टाईपचं क्लायमेट मला बघायला मिळतं. त्याच्यानंतर ना मी कोकण क्रॉस करून थोडासा सह्याद्रीचा घाटमाथा ज्या वेळेला बघतो तर त्या ठिकाणी मला BS टाईपचं क्लायमेट मला बघायला मिळतं. आणि त्याच्या पुढे ज्या वेळेला मी मराठवाड्यामध्ये वगैरे जातो तर त्या वेळेला मला कोणतं क्लायमेट बघायला मिळेल? AW हे क्लायमेट आपल्याला बघायला मिळेल. सो ही त्रिवारची महाराष्ट्रातल्या हवामानाचं विभागाचं त्याने 3 गटांमध्ये केलेलं आहे. सो याच्यामध्ये आन्सर्स मी सांगितलंय का तुम्हाला? सो याच्यामध्ये केवळ जर तुम्ही बघितलं 61 मध्ये तर केवळ अ आणि क जे आहे तर ते काय आहे? चूक आहे. सो ब जे आहे तर ते काय आहे? करेक्ट आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 62 मध्ये विचारले
कोणत्या जिल्ह्यांचा पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये समावेश होतो? याच्यामध्ये काही जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. सो ब क ड एफ. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बीडचा समावेश होतो. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर सोलापूरचा समावेश होतो. त्याच्यानंतर उस्मानाबादचा समावेश होतो आणि सातारा यांचा समावेश पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये होतो. सो नेक्स्ट क्वेश्चन, कोयना विद्युत प्रकल्पातील फोफडी वीज केंद्रातून पाणी 2000 मीटर लांबीच्या बोगद्यातून नेऊन कोणत्या नदीत सोडले जातं? तर ती नदी आहे वसिष्ठी नदी. वसिष्ठी नदीमध्ये ते पाणी सोडलं जातं. नेक्स्ट पुढे खाड्या आणि नद्या दिलेल्या आहेत पुढच्या क्वेश्चन्स मध्ये. सो खाड्या आणि नद्यांबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं तर भातसा जर तुम्ही विचारात घेतली तर त्या ठिकाणी वसईची खाडी आहे. केळशीमध्ये भारजा, माहीम, मिठी आणि राजापुरी ही काळ नदीवरती आहे. सो सगळे एकमेकांसमोरच आहे. सो पर्याय क्रमांक 2 ही याच्यामध्ये आपल्याला आन्सर देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढे बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते मृदेबद्दल विचारलेलं आहे. तर हे जे काही वैशिष्ट्य सगळी दिलेली आहेत, म्हणजे वर्धा आणि पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्याने प्रदेशात या मातीमध्ये तांदळाची लागवड केली जाते आणि बाजरी सारख्या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतलं जातं. तर ही मृदा जी आहे तर ती आहे पिवळसर मृदा. कोणती मृदा आहे? तर पिवळसर मृदा ही आहे या ठिकाणी. सो नेक्स्ट क्वेश्चन पुढे, महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषेवरून लोकसंख्येचा चढता क्रम लावा. सो महाराष्ट्रामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात तर त्याच्यामध्ये चढता क्रम जर बघितला तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, चढता क्रम म्हणजे सर्वाधिक तर मराठीच बोलली जाते ना. सो लास्टला काय असेल? बी ऑप्शन असेल. सो हे जरी लॉजिक लावलं तरी तुम्हाला हे कळू शकतं. सो नेक्स्ट क्वेश्चन, रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक लिंग गुणोत्तराचं प्रमाण आहे. लिंग गुणोत्तराबद्दल विचारले महाराष्ट्रातलं. रत्नागिरीमध्ये तुम्हाला माहिती असेल सर्वाधिक आहे, दॅट इज ट्रू. 1122 हे रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर आहे. एवढं. सो फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई उपनगर नाही, चूक आहे. मुंबई उपनगर नाही आहे तर मुंबई शहर पाहिजे. मुंबई काय पाहिजे इथे या ठिकाणी? शहर मध्ये आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर मध्ये आहे आणि ते 832 आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे 832 आहे. सो याच्यामध्ये अ बरोबर आहे आणि ब काय आहे? चूक आहे. सो पर्याय क्रमांक 4 ही याच्यामध्ये काय आहे? आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? पुढील विधानांपैकी योग्य विधाने कोणती आहेत? म्हणजे करेक्ट स्टेटमेंट कोणती आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. अपसूर्य आणि उपसूर्य अशा स्थितींबद्दल विचारले. म्हणजे लेट्स से सपोज हा डायग्राम समजून घ्या. हा सूर्य आहे आणि याच्या भोवती आपली काय फिरते? पृथ्वी फिरते. आता ही पृथ्वी फिरत असताना काय होतं? तर पृथ्वी कधी कधी सूर्याच्या जवळ असते. म्हणजे पृथ्वी आणि सूर्य हे अंतर काय असतं? जास्त जवळ असतं. आणि कधी कधी पृथ्वी जी आहे तर ही सूर्यापासून काय असते? दूर असते. सो हे जवळ असण्याची जी स्थिती आहे तर त्याला काय म्हणतात हे समजून घ्या. सो पहिल्यांदा ज्या वेळेला कमीत कमी अंतरावरती असते तर त्या स्थितीला काय म्हटलं जातं? तर उपसूर्य स्थिती म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? उपसूर्य. आणि ज्या वेळेला ही लॉंग डिस्टन्स वरती असेल तर तिला काय म्हटलं जाईल? अपसूर्य म्हटलं जाईल. बोथ द स्टेटमेंट आर ट्रू. मग याच्यामध्ये आन्सर जर बघितलं तर कोणतं सांगता येईल? तर दोन्हीही हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाधिक बागायती तसेच सर्वाधिक कोरडवाहू जिल्हा कोणता? सो अहमदनगर. बागायती आणि कोरडवाहू अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन, महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधानी कुठे आहे? तर रिथपूर या ठिकाणी आहे. रिथपूर फॅक्च्युअल आहे. सो आय कॅन्ट एक्सप्लेन एनिथिंग. नेक्स्ट क्वेश्चन, नकाशात दाखवलेली ज्योतिर्लिंगांच्या तीर्थस्थानांचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे. सो यामध्ये जर व्यवस्थित थोडेसे नकाशे बघितले तर पर्याय क्रमांक 2 मधलं आन्सर्स तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वर्णनांवरून ढग कोणते ते ओळखा. या ढगांमध्ये गडगडाट होतो, यांच्यामुळे वादळी पाऊस पडतो. हे ढग घनदाट असतात आणि हे ढग काळ्या रंगाचे असतात. पाऊस देणारे क्युम्युलो
निम्बस क्लाउड आपण त्याला म्हणतो. सो क्युम्युलो निम्बस जे आहे तर ते क्युम्युलो निम्बस. सो हे याचा आन्सर असेल. फर्स्ट वॉज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणात पंजाब नॅशनल बँकेत विलीन झालेल्या बँका कोणत्या? आपल्याला माहिती असेल की 10 बँका विलीन केल्या आणि त्याच्यातनं नवीन 4 निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची संख्या पब्लिक सेक्टर PSU ज्या काही आहेत आता, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या काही बँक आहे, पब्लिक सेक्टर बँक जर बघितल्या तर त्यांची संख्या किती आहे आता? 12 असलेली आपल्याला बघायला मिळते. सो याच्यामध्ये जी PNB होती तर तिच्यामध्ये ओरिएंटल बँक विलीन करण्यात आली आणि युनायटेड बँक. सो ब आणि क याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे याचं काय सांगता येईल आपल्याला? उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर ना पुढचा क्वेश्चन्स आपण बघूयात. पुढचा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय विचारलंय? क्वेश्चन नंबर 74 आहे. तर राष्ट्रीय हरित लवादाच्या म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र किंवा शहर कोणतं? तर महाराष्ट्रामधलं जे तारापूर आहे तर ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. सो पर्याय क्रमांक 1 हे तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. सो नेक्स्ट क्वेश्चन. द अर्बन फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेने द स्ट्रीट ऑफ द वर्ल्ड 2000 म्हणून कोणत्या शहराला मान्यता दिली? द स्ट्रीट ऑफ द वर्ल्ड म्हणून आपल्याकडे भारतातलं एकमेव शहर त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर ते शहर म्हणजे कोणतं आहे? तर हैदराबाद शहर आहे. हे लक्षात राहू द्या, पहिलंच शहर आहे हे भारतामधलं हैदराबाद. सो स्ट्रीट ऑफ द वर्ल्ड म्हणून त्याचा समावेश केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. तर याच्यामध्ये वेटलँड्स बद्दल विचारले. वेटलँड्स हा प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये 2 साइट्स आहेत ज्यांना रामसर स्थळांचा दर्जा दिलेला आहे. तर त्या 2 साइट्स तुम्हाला माहित पाहिजे आणि संपूर्ण भारतामध्ये 46 आहे हे तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे. सो तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 76 मध्ये जर बघितलं तर सर्व स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि 2021 ची थीम वेटलँड्स अँड वॉटर अशी होती. दॅट इज ट्रू. आणि रामसर करार आहे याच्या संदर्भातला. सो हे सगळे स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77. संयुक्त राष्ट्र आमसभेने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? सो 2023 जे आहे तर ते बाजरी वर्ष त्यांनी घोषित केलंय. 2013 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष त्याच्यात घोषित करण्यात आलं. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78. क्वेश्चन नंबर 78 मध्ये विचारले 105व्या घटना दुरुस्तीबाबत योग्य विधान निवडा. 105वी घटना दुरुस्ती बद्दल विचारले आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की 105व्या घटना दुरुस्तीसाठी 126वे घटना दुरुस्ती विधेयक नाही, हे 126वे घटना दुरुस्ती विधेयक नाहीये, तर हे 127वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. म्हणजे इथंच ते चुकीचं स्टेटमेंट ठरतंय. सो फर्स्ट वॉज द रॉंग. आणि याच्यामध्ये या घटना दुरुस्तीद्वारे ओबीसींची राज्य यादी पूर्णपणे राष्ट्रपतींच्या कार्यकक्षेतून बाहेर काढली जाईल आणि राज्य विधानसभेने ती अधिसूचित केली जाईल. म्हणजे आता राज्यांच्या ज्या काही विधानसभा आहेत तर त्यांना तो अधिकार आहे की ओबीसीच्या लिस्टमध्ये कुणाला टाकायचं वगैरे, तर तो कोण ठरेल? राज्य सरकारचा तो अधिकार असेल. सो याच्यावरती बराचसा वाद झालेला होता आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये ती घटना दुरुस्ती झालेली आहे. सो याच्यामध्ये योग्य विधान फक्त ब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा जो आहे तर तो आहे 79. संमेलनाबद्दल विचारलेला आहे. सो मी डायरेक्टली याचं उत्तर देतो. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं काय आहे? आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जे क्वेश्चन्स एक्सप्लेन करायला पाहिजेत ते मी सगळे क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहेत. जिथे जिथं महत्वाच्या बाबी आहेत, ज्या फॅक्च्युअल डाटा आहेत त्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन साठी नसतं, किंवा करंटचे क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशनचा पार्ट नसतो. तुम्ही जेवढं रीड कराल करंटसाठी तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स इनपुट्स त्याच्यामध्ये मिळत असतात. सो पुढे WTO बद्दल महासंचालकांची नेमणूक झालेली आहे WTOच्या, आणि तुम्हाला माहिती असेल पहिल्यांदाच आफ्रिका खंडातला व्यक्ती त्याच्यामध्ये निवडण्यात आलेला आहे. सो फर्स्ट आफ्रिकन व्यक्ती आता नेमण्यात आलेली आहे. सो ती जी व्यक्ती आहे तर ती नायजेरियन कंट्रीची आहे आणि त्या महिला कोणत्या आहेत? एनगोजी ओकोनचे
इव्हिलिया या त्यांची नेमणूक झालेली आपल्याला बघायला मिळते. सो त्या नायजेरियन कंट्रीच्या आहेत. सो आफ्रिका खंडातल्या देशांना पहिल्यांदा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालंय. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2020 मध्ये निधन झालेले कर्नल नरेंद्र कुमार यांच्या बाबत कोणते विधान अयोग्य आहे? तुम्ही बऱ्याच वेळेला त्यांच्या जनरली हे निधन झाल्यानंतर ना त्यांच्याबद्दल सियाचिन ग्लॅसियर वगैरे त्याच्याबद्दलचा उल्लेख झालेला आपल्याला बघायला मिळतो. कारण की त्यांनी सियाचिन शिखर वगैरे त्यांनी गिर्यारोहणाचं प्रामुख्याने काम केलेलं आहे. परंतु तरी पण याच्यामध्ये जर तुम्ही हे दोन स्टेटमेंट बघितले तर ते काय आहेत, इनकरेक्ट आहे. सो हे बोथ स्टेटमेंट त्यांच्याबद्दलचे काय आहेत, इनकरेक्ट आहे. सो पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये लक्षात राहू द्या आन्सर्स. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आर्थिक संभावना अहवालाबाबत योग्य विधान निवडा. जागतिक आर्थिक संभावना अहवाल याला आपण ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट म्हणतो. ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. सो ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट कोण जाहीर करतं रे? IMF नाही जाहीर करत, तर वर्ल्ड बँक जाहीर करते. सो जागतिक बँक ती जाहीर करत असते. वर्ल्ड बँकेकडनं हा अहवाल प्रकाशित केला जातो. सो चुकीचा आहे याच्यामध्ये. सो पर्यायी उत्तर योग्य विधान. सो अ आणि ब याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. फक्त अ आणि ब. क्लिअर झालं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने, पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटनेने 30 जून 2021 रोजी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त केले? जवळपास 40 देश आहे आपल्याकडे जगामध्ये जे मलेरिया मुक्त आहेत. किती? 40 देश. त्याच्यामुळे यादीविधीची काही गरज नाहीये पाठ करायची, पण 40 देश असे आहेत. आणि कोणते बाबा सध्या झालेले आहेत म्हणजे रिसेंटली कोणते तेवढे माहित पाहिजे आपल्याला. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चीनला मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेले आहे सध्या, चीन. सो हे लक्षात राहू द्या, चीन. सो पर्याय क्रमांक ओ. त्याच्यानंतर ना पुढे क्वेश्चन नंबर 84, दस्तलिक हा लष्कर सराव कोणत्या देशांदरम्यान आहे? भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आपल्याला बघायला मिळतो. हा भारत आणि उझबेकिस्तान. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 मध्ये बघा, दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत योग्य विधाने निवडा. सगळेच दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल बघितले तर हे स्टेटमेंट सर्वच योग्य आहे. 2019 मधला रजनीकांतला देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर मरणोत्तर हा पुरस्कार 2 व्यक्तींना प्राप्त आहे. आणि 1969 पासून देविका राणी या पहिल्या विजेत्या असलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 86 आपल्याला बघायला मिळेल. एकथा डॉक्टर एकथा संत हे पुस्तक अरुंधती रॉय यांचं आहे. कुणाचं आहे? अरुंधती रॉय यांचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो आन्सर नंबर 4. क्वेश्चन नंबर 87 मध्ये बघितलं तर कोणतं विधान योग्य आहे? सो यामध्ये विधान 1 आणि विधान ब हे योग्य आहेत आणि विधान क जे आहे तर ते चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ आणि ब याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जर बघितलं तर मादम कामा यांच्या बरोबर मादम कामा यांनी काम केलं, त्यांना इजिप्तचे गांधी म्हणतात. सो मादम कामा यांनी कुणासोबत काम केलं ज्यांना इजिप्तचे गांधी म्हटलं जातं? तर ते आहेत बॅरिस्टर फरीद जे आहेत, तर त्यांना इजिप्तचे गांधी म्हटलं जातं. बॅरिस्टर फरीद हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, 1935च्या कायद्याने कोणत्या वर्गास राखीव मतदारसंघ पुकारले होतं? तर तुम्हाला माहिती असेल 1935चा जो काही भारत सरकार कायदा होता तर त्याच्यामध्ये महिलांना देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती ज्या होत्या त्यांना दिलेलं होतं आणि कामगार जे होते तर त्यांना त्याच्यामध्ये काय केलेले होते, राखीव संघ पुकारलेलं होतं. सो ब ड फ. सो हे याच्यामध्ये आन्सर्स आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 वरती गांधीजींवरती प्रभाव टाकणारे पुस्तकं कोणती असं त्याच्यामध्ये विचारलं. ही सगळीच पुस्तकं गांधीजींवरती प्रभाव टाकतात. ऑल ऑफ द अबाव हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
रवींद्रनाथ टागोरांबद्दल पुढील विधाने अभ्यासा. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1907 मध्ये झालेल्या प्रथम वंग साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1896च्या अधिवेशनात बंकिमचंद्र च्या वंदे मातरम या गीतास त्यांनी चाल दिली. कोणते विधान चुकीचे? वरीलपैकी चुकीची विधाने कोणती? सो रॉंग स्टेटमेंट कोणती? तर कोणतंच नाही. दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहे. सो हे दोन्ही काय आहेत? करेक्ट आहे. सो एकही नाही याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील घटना कालानुक्रमे लावा. बंगालची फाळणी कधीची आहे रे? 1905 ची. बंगालची फाळणी झाल्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली, बरोबर. मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर काय म्हणतंय? राष्ट्रीय सभेत स्फोट आणि होम रूल लीग चळवळ. पहिली तर तुम्ही सांगू शकता बंगालची फाळणी आणि लास्टला तुम्ही सांगू शकता होम रूल लीग चळवळ, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायच्यात? क्रमाने लावायला सांगितलं, बरोबर आहे. मग याच्यामध्ये मी म्हटलं की पहिल्यांदा तर हे तर माहिती की ही फर्स्ट असेल आणि ही काय असेल? लास्ट असेल. सो अ सुरुवातीला असणारा ऑप्शन शोधा आणि ड लास्टला असणारा ऑप्शन शोधा. सो हा असेल का? नाही. सो अ इथं आहे पण ड नाही आहे. सो हा इलिमिनेट करूया. अ इथं आहे, ड इथं आहे पण हा इलिमिनेट करूयात. सो पर्याय क्रमांक 2. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही एक लॉजिकली पण जाऊ शकता क्वेश्चन्स मध्ये. नेक्स्ट पुढे, गांधी युग म्हटलं जातं. गांधी इरा आपण त्याला म्हणतो ना बऱ्याच वेळेला. जहाल युग, त्याच्यानंतर मवाळ कालखंड, गांधी युग. तर गांधी युग जे होतं तर ते 1920 पासून तर 1947 पर्यंत गांधी युग आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे ना. म्हणजे 1885 ते 1905 हा मवाळ कालखंड आहे. 1905 ते 1920 हा जहाल कालखंड आहे आणि 1920 पासन तर 1947 हा गांधी युग म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट पुढे, पुढचा क्वेश्चन बघा. 94. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्वातंत्र्याच्या प्राप्तीवेळी कोणती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलं. याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 2 ब बघा. विन्स्टन चर्चिल भारत विषयक धोरण समितीचे प्रमुख सल्लागार होते. हे चुकीचं आहे. विन्स्टन चर्चिल नव्हते. सो याच्यामध्ये ब सोडून सर्व हे आन्सर तुम्हाला याच्यामध्ये देता येईल. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 95. क्वेश्चन नंबर 95 मध्ये म्हटलेलं आहे की 1995 मध्ये काय म्हटलंय? 1789 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या राज्यक्रांतीस व 1917 मध्ये रशियात झालेल्या रशियन क्रांतीस जसे त्या देशाचे महत्वाचे स्थान आहे तसेच महत्व भारताच्या इतिहासात 1942च्या चलेजाव चळवळीस आहे. 1942च्या आंदोलनाची थोरवी सांगणारे उपरोक्त वाक्य खालीलपैकी कुणाचं आहे? तर हे स्टेटमेंट जे केलेलं होतं तर ते केलेलं होतं JP म्हणजेच जयप्रकाश नारायण यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, बंगालची फाळणी रद्द करणारा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय जॉर्ज 5वे जे होते त्यांनी ती घोषणा केलेली होती. तर ती आहे 12 डिसेंबर 1911 ती फाळणी रद्द केली. घोषणा 1905 ला फाळणीची केली आणि ती रद्द कधी केली? 1911 मध्ये केली. सो हे याच्यामध्ये अनंत कान्हेरे याचा जो काही जे आहे तर त्याने नाशिकच्या कलेक्टर जे होते जॅक्सन यांचा वध केलेला होता. तर तो कोणत्या थिएटरमध्ये केला असं म्हटलंय? सो ते आहे विजयानंद थिएटर. सो त्याच्यामध्ये त्याचा वध केलेला आहे. लास्ट क्वेश्चन पुढे 98 नंबरचा क्वेश्चन. सो 98 नंबरच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला विचारलंय की खालील विधाने अभ्यासा. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अ आणि क हे जे विधान आहे तर ते काय आहे? योग्य आहे. म्हणजे सुरतचं जे अधिवेशन झालं तर 1905 त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि क जे तुम्ही बघताय तर स्वागताध्यक्ष त्यावेळेला मदन मोहन मालवीय जे होते तर ते त्यांच्याबद्दल याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग हे रासबिहारी बोस यांना अध्यक्षपदासाठी नाव सुचवलं असं ते म्हणतात. नाही, इथं टिळकांचं नाव सुचवण्यात आलं आणि हे मवाळ गटाला काँग्रेसच्या बाहेर फेकलं गेलं. हे सुद्धा काय आहे? रॉंग आहे. सो अ आणि क काय आहे याच्यामध्ये? योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन 99 क्वेश्चन, काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या पुढाऱ्यांचा समावेश नव्हता? सो काँग्रेसच्या स्थापनेमध्ये लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहेत तर त्यांचा समावेश नव्हता. विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या दोघांचा समावेश नव्हता. ओके. सो ब आणि क. सो पर्याय क्रमांक 2.
आणि लास्ट याच्यामध्ये जो विचारलेला आहे पुढचा क्वेश्चन, नेहरू रिपोर्ट, जातीय निवाडा, समाजवादी पक्षाची स्थापना आणि मुडीमन समितीची स्थापना. पहिल्यांदा समजून घ्या, नेहरू रिपोर्ट आहे आणि त्या नेहरू रिपोर्ट नंतर मग त्या गोलमेज परिषद आणि गोलमेज परिषदेनंतर जातीय निवाडा. सो हे पहिल्यांदा असेल आणि हे नंतर असेल त्याच्यानंतर. सो हे लक्षात राहू द्या. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या घटनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाची घटना याच्यामध्ये कोणती आहे? पहिली घटना तर मुडीमन समितीची स्थापना झाली. मुडीमन समिती, त्याच्यानंतर मुडीमन समितीनंतर आपल्याकडे नेहरू रिपोर्ट आला. मुडीमन समिती, त्यानंतर नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्ट नंतर आपल्याकडे समाजवादी पक्षाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर जातीय निवाडा लास्टला येईल. सो क हा ऑप्शन काय येईल? 4 नंबरला पाहिजे. सो क हा ऑप्शन इथं आहे का? 4 नंबरला नाहीये, इथं नाही. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. सो अशा पद्धतीने आपण याच्यामधलं जे काही डिस्कशन आहे तर ते आपण कम्प्लीट केलेलं आहे. सो संपूर्ण डिस्कशन्स तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही ते डिस्कशन्स ज्ञानदीप अकॅडमीच्या जे काही आपलं ऍप आहे तर त्या ऍप वरती जाऊन काय करू शकता, पाहू शकता. त्या ठिकाणी सगळे डिस्कशन्सचे फॉर्मॅट्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. सो क्लिअर आहे इथपर्यंत? सो ओके, चलो, थँक्यू.